2022 पासून माझी LCB रत्नागिरीवरून चौकशी सुरू आहे। खरं तर चौकशीला माझा कुठलाही त्यावेळी विरोध नव्हता आणि आताही विरोध नाही आहे। परंतु आपण बघितलं असाल की गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेळा या चौकशीच्या निमित्ताने माझ्याशी संबंधित असलेल्या अनेक लोकांची चौकशी केली, त्याचे जबाब घेतले। अधिकारी बदल असतात तशा पुन्हा चौकशा सुरू होत असतात किंवा राजकीय वातावरण बदललं की पुन्हा चौकशा सुरू होतात। हे खरं तर माझ्यावर अन्यायदायक आहे। परंतु असून देत, ज्या चौकशी असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ। परंतु हा कुठल्याही दबावाला मात्र आम्ही बळी पडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या चौकशी असतील त्या चौकशी आम्ही चौकशीला जी उत्तरं असतील ती उत्तरं मी देईन। परंतु 5-5 वर्ष LCB विभाग एखाद्या माणसाची चौकशी करत आहे आणि अशा अनेक चौकशा माझ्यावर सुरू झालेल्या चौकशा आज बंद झालेल्या आहेत। फक्त माझीच चौकशी सुरू आहे, हा माझ्यावर अन्याय आहे आणि या विरोधात सुद्धा मी लढणार आहे आणि ह्या विरोधात सुद्धा चौकशीला मी सामोरं जाणार आहे।